नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 2 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत सागर मैत्री मिशन याबद्दल अजून एकदा माहिती. बजेट 2026 यातील प्रमुख तरतुदी काय आहेत आणि त्या आपल्या सामान्य जीवनावर कशा इम्पॅक्ट करणार आहेत हे देखील आपण आज पाहणार आहोत. तसेच अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 यामधील थोडक्यात माहिती. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच रामसर स्थळ 2 हे भारतामध्ये समाविष्ट झालेले आहेत. हे कोणत्या राज्यामधील आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही जरूर पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. पाणथळ जागा संबंधीच्या रामसर कराराचा स्वीकार आजच्याच दिवशी म्हणजेच 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी घेण्यात आलेला होता आणि याच कारणाने 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळे आहेत 98. जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन या देशामध्ये, तर भारतामध्ये सर्वाधिक आहेत तामिळनाडू या राज्यामध्ये. तामिळनाडू राज्यामध्ये 20 रामसर स्थळे आहेत. 2 फेब्रुवारी 1835 मेकॉले मिनिट हा आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेला होता. इंग्रजी भाषेचा शिक्षण पद्धतीमध्ये समावेशनास समर्थन या मेकॉले मिनिटने जाहीर केलेले होते. 2 फेब्रुवारी 2006 एम जी नरेगा या योजनेची सुरुवात आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. एम जी नरेगा योजना म्हणजेच महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005 ही योजना जगातील ही सर्वात मोठी रोजगार हमी योजना आहे. आता या एम जी नरेगाचं नाव बदलून आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण 2025 असे करण्यात आलेले आहे. म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये याला VBG रामजी असे देखील म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. INS सागरध्वनी या जहाजाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 DRDO च्या NPOL द्वारे संचालित आहे. विद्यार्थी मित्रांनो, सागर मैत्री मिशन याबद्दल काही दिवसांपूर्वी आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे, परंतु हे महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो. भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO यांच्या सागर मैत्री या संयुक्त वैज्ञानिक मोहिमेच्या 5व्या टप्प्याचे यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आलेले होते. याचा प्रारंभ 17 जानेवारी 2026 रोजी कोची येथील दक्षिण नौदल कमांडमधून INS सागरध्वनी या संशोधन जहाजावरून करण्यात आला. याचं उद्दिष्ट होतं हिंदी महासागर क्षेत्रातील देशांमध्ये सामाजिक आर्थिक सहकार्य वाढवणे आणि महासागर संशोधनामध्ये वैज्ञानिक देवाणघेवाण मजबूत करणे. आता या सागर मैत्री मिशनमध्ये सहभागी देश कोणते आहेत? तर ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि म्यानमार या 8 देशांशी वैज्ञानिक सहकार्य प्रस्थापित केले जाते. आता या चालू मोहिमेमध्ये प्रामुख्याने मालदीव यासोबतच्या सहकार्यावर भर दिला जात आहे. INS सागरध्वनी काय आहे? तर हे DRDOच्या नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफी लॅबोरेटरी म्हणजेच NPOL द्वारे संचालित एक विशेष महासागर संशोधन जहाज आहे. हे जहाज 1962 ते 65 यामध्ये ऐतिहासिक INS कृष्णाच्या मार्गाचा पुनरुच्चार करते आणि वैज्ञानिक डेटा गोळा करेल. ही मोहीम भारताची अंडर वॉटर डोमेन अवेअरनेस म्हणजेच UDA या वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. पुढचा प्रश्न. डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू या राज्याने नुकतेच डीप टेक स्टार्टअप पॉलिसी ही आपली जाहीर केलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये तामिळनाडू सरकारने तामिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी अधिकृतपणे जाहीर केली. अशा प्रकारची स्वतंत्र आणि समर्पित पॉलिसी जाहीर करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. आता यातील प्रमुख वैशिष्ट्य पाहूया. निधीची उपलब्धता म्हणजेच डीप टेक स्टार्टअप्सच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मदत करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा विशेष डीप टेक सीड फंड स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच सेमीकंडक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या प्रगत क्षेत्रातील संशोधनावर आधारित स्टार्टअप्सना चालना देणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. या स्टार्टअप्सना प्रयोगशाळा आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी नोंदणीसाठी सरकारकडून विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. पुढील काही वर्षांमध्ये राज्यामध्ये मोठ्या संख्येने उच्चस्तरीय तंत्रज्ञान कंपन्या निर्माण करून तामिळनाडूची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे ध्येय
या सरकारने ठेवलेले आहे. लक्षात ठेवा, डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर तामिळनाडू. पुढचा प्रश्न, आरबीआय अंतर्गत लोकपाल पदासाठी किमान किती वर्षांचा अनुभव आवश्यक आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 5 वर्ष, पर्याय क्रमांक 2 6 वर्ष, पर्याय क्रमांक 3 7 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 10 वर्ष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 वर्ष. तर आरबीआयकडून अंतर्गत लोकपालसाठी आता नवीन कडक नियम जारी करण्यात आलेले आहेत. बँका व वित्तीय संस्थांमध्ये तक्रारींचा निपटारा लांबत असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता ही अडचण दूर होणार असून आरबीआयने अंतर्गत लोकपाल प्रणाली अधिक मजबूत केलेली आहे. अंतर्गत लोकपालाची भूमिका काय? तर लोकपाल तर थेट ग्राहकांकडून तक्रारी स्वीकारणार नाही. बँकेकडे तक्रार करूनही ग्राहक असमाधानी असल्यास लोकपाल अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे ग्राहकांना न्याय मिळणे अधिक सोपे व जलद होणार आहे. आता लोकपाल कोण असू शकतो? तर या नियमामध्ये सांगितलेले आहे की सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेला अधिकारी, तसेच याला दर्जा हा महाव्यवस्थापक म्हणजेच जनरल मॅनेजरच्या समकक्ष असणार आहे. बँकिंग नियमन आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रामध्ये किमान 7 वर्षांचा अनुभव आता या लोकपालांसाठी अनिवार्य असणार आहे. आता हा अंतर्गत लोकपालाचे जे नियम आहेत, हे कोणत्या संस्थांसाठी लागू आहेत? तर व्यावसायिक बँका, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका, एन-बी-एफ-सी व क्रेडिट कंपन्या. तसेच प्रत्येक संस्थेला किमान एक अंतर्गत लोकपाल नेमणे आता अनिवार्य असणार आहे. बँकिंग लोकपाल ही योजना 1995 साली सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना बँकबाबत जर ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर निवारण करण्यासाठी ही योजना सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 चा पहिला टप्पा कुठे सुरू झाला? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 थंताई पेरियार, पर्याय क्रमांक 2 जिम कॉर्बेट, पर्याय क्रमांक 3 पेरियार आणि पर्याय क्रमांक 4 सत्यमंगलम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थंताई पेरियार. तर अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 हे नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे आणि यातील पहिला टप्पा हा तामिळनाडूतील थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य येथे सुरू झालेला आहे. आता ही 5वी व्याघ्रगणना आहे. ही देशातील 5वी व्याघ्रगणना असून ती दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTRA द्वारे आयोजित केली जाते. थंताई पेरियार अभयारण्य हे तामिळनाडूतील 18वे वन्यजीव अभयारण्य असून ते इरोड जिल्ह्यातील अंथियूर आणि गोपालशेट्टीपल्लयम या वनविभागामध्ये विस्तारलेले आहे. या टप्प्यामध्ये वन कर्मचारी स्ट्रिप्स या मोबाईल ॲपचा वापर करून वाघांच्या पाऊल खुणा, विष्ठा आणि इतर खुणांची नोंद घेणार आहेत. याचे महत्त्व काय? तर थंताई पेरियार अभयारण्य हे सत्यमंगलम आणि बिलिगिरी रंगस्वामी मंदिर या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे कॉरिडॉर असल्याने या गणनेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुढचा प्रश्न, बजेट 2026 मधील एकूण खर्च किती आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 48.5 लाख कोटी, पर्याय क्रमांक 2 47.5 लाख कोटी, पर्याय क्रमांक 3 57.5 लाख कोटी आणि पर्याय क्रमांक 4 67.5 लाख कोटी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 53.5 लाख कोटी. तर विद्यार्थी मित्रांनो, बजेट 2026 हे नुकतेच जाहीर झालेले आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी 53.5 लाख कोटी एवढ्या किमतीचा बजेट हा सादर केलेला आहे. तर यातील फिस्कल डेफिसिट हा साधारण 4.3% तर 4.4% ऑफ GDP असण्याचा उद्देश आहे. पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचर हा वाढवून 12.2 लाख करोड करण्यावर भर दिलेला आहे. विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टीमध्ये काय केलेले आहे? तर मोठा इन्फ्रास्ट्रक्चर पुश आता या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे. रेल्वे, रस्ते, जहाज, जलमार्ग विस्तारीकरणासाठी 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग देखील करण्यात आलेले आहेत. 7 हायस्पीड रेल कॉरिडॉर या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेले आहेत. त्यातील उदाहरण म्हणजे मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हे 2 देखील यामध्ये आहेत. डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर म्हणजेच डंकुने ते सुरत आणि कोस्टल कार्गो योजना ही देखील या बजेटमध्ये मेन्शन केलेली आहे. उद्योग आणि MSME या घटकामध्ये काय? तर मॅन्युफॅक्चरिंग आणि स्ट्रॅटेजिक सेक्टर्स यावर या बजेटमध्ये जोर देण्यात आलेला आहे. म्हणजे बायोफार्मा असेल, सेमीकंडक्टर्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, या घटकांना अधिकचे महत्त्व या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 तसेच 40,000 करोडचा प्रकल्प यामध्ये करण्यात आलेला आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही जास्तीत जास्त बदल करण्यात आलेला नाही, परंतु फिलिंग आणि कंप्लायन्समध्ये सुलभ करणारे बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत. म्हणजे TCS हा कमी करून 2% केलेला आहे. विदेशात ट्रॅव्हल्स, शिक्षण आणि वैद्यकीय खर्च हे देखील या बजेटमध्ये मेन्शन केलेले आहेत. विशेष कार्यक्रम काय? तर गर्ल्स हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये STEMमध्ये असणार आहे. तसेच AVGC कंटेंट लॅब्स, शिक्षणातून रोजगार जोडण्याचे उपक्रम हे देखील या बजेटमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. सागर मैत्री ही संयुक्त वैज्ञानिक मोहीम कोणत्या संस्थांमार्फत राबवली जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 भारतीय नौदल व इस्रो, पर्याय क्रमांक 2 DRDO व इस्रो, पर्याय क्रमांक 3 भारतीय नौदल व DRDO आणि पर्याय क्रमांक 4 भारतीय नौदल व NPOEL. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.